नमस्कार सर्वांना, शुभप्रभात। आज वार आहे शुक्रवार आणि आज आहे अक्षय तृतीयाचा सण। तर 3:30 मुहूर्तापैकी आज एक शुभ मुहूर्त आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे की आज आम्हाला कुलदैवताचं वगैरे दर्शन आज पूर्ण करायचं आहे। आणि पुण्यापासनं 3 ठिकाणं आहेत जे की विरुद्ध दिशेला आहेत आणि अशा ठिकाणी आम्ही आज प्रवास करणार आहे जोडीने, आणि तो पण गाडीवरती। घरातली जे काही पूजा आहे, पुरणपोळी आणि आमरसाचं जेवण, आणि आपण देवाला नैवेद्य दाखवून एक उपवास करू जीव घालतो। तर घरातली पूजा माझ्या सासूबाई बोलल्या की ती मी कंप्लीट करते। बाकीचं जे आहे ते तुम्ही बाहेरचं, तुम्हाला जे दर्शनाला वगैरे जायचं आहे, जो आज शुभ मुहूर्त आहे, तर तो तुम्ही न टाळता तुम्ही दोघांनी सकाळी पहाटे उठून तुम्ही निघा। तर सकाळचे वाजलेले आहे 7 आणि आम्ही पहिले दर्शन आम्ही माझ्या सासरकडच्या कुलदैवताचे करणार आहे, जे की जेजुरीच्या रोडला मंदिर आहे आणि ते पुण्यापासनं ऑलमोस्ट 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे। तर आता आम्ही इथे पोचलो आहे आणि मी देवीची ओटी भरणार आहे। ओटीचं सामान थोडंसं म्हणजे वेगळं आहे, आपण जे रेग्युलर ओटी भरतो त्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे। माझ्या ओळखीमध्ये एक ताई आहे जिला मी गुरु मानते, तर तिने मला हे गायडन्स केलेलं आहे की ओटीचं सामान नेहमी या प्रकारे असावं। म्हणजे पूर्वीपासनं जी ओटी पूर्वी भरल्या जात होती आणि त्यानंतर आपल्या जनरेशनपासनं काही गोष्टी वगळल्या गेल्यात, तर असं न करता जी पूर्वी ओटी भरल्या जात होती त्या पद्धतीत आपण ओटी भरलेली केव्हाही चांगलं असतं, म्हणून तशाच पद्धतीची ओटी आज मी भरलेली आहे आणि हे आहे ओटीचं सामान। आता वाजलेले आहे सकाळचे 9 आणि आम्ही निघालो आहे कोंढणपूरला तुकाई मातेच्या दर्शनासाठी। तर हा जो प्रवास आहे तो तब्बल 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे आणि तिथे पोचता क्षणी आम्ही आता चालू केलेली आहे पूजेची तयारी। मंदिरात बिलकुलही गर्दी नाही आहे, त्यामुळे मंदिरामध्ये माझं दर्शन अक्षरशः खूप छान आणि समाधानी असं झालेलं आहे। आम्ही निघालो आहे कोंढणपूरपासून आहिरे गावाला आणि साधारण हे अंतर 1 तासाचे आहे। त्यात हा रोड सिंहगडच्या मध्यावर जाऊन परत डोंजे गावाकडनं जातो। सिंहगड किल्ला तुम्ही
गावाला जाताना NDA गेटमधनं प्रवेश करायला लागतो. हा परिसर निसर्गाने परिपूर्ण असल्याने इथे वन्यजीव तुम्ही रोडनी जाताना सहज बघू शकता. मंदिरात पोचता क्षणी साफसफाई करून आम्ही पूजेच्या तयारीला लागलो आणि या ठिकाणची पूजा ही एकदम शांततेत आणि निवांत झालेली आहे. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आणि भवानी मातेच्या दर्शनाने आमचा हा दिवस परिपूर्ण होणार आहे. धन्यवाद.